नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। 4 ऑगस्टला आहे आषाढी दीप अमावस्या। या दिवशी अगदी साध्या सोप्या पण पारंपरिक पद्धतीने दिव्यांची पूजा कशी करावी, दिव्यांची पूजा झाल्यानंतर 2 मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे। या दोन्हीपैकी जो मंत्र तुम्हाला सोपा वाटेल तो तुम्ही आवर्जून म्हणू शकता, कारण दिव्यांची पूजा झाल्यानंतर हे दिव्यांचे मंत्र म्हणण्याला खूप जास्त महत्त्व आहे। त्याचबरोबर दिव्यांना नैवेद्य काय दाखवावा, मुलांचे औक्षण कसे करावे, मुलांचे औक्षण करण्यासाठी कणकेचे किती दिवे बनवावे, त्यात तेल की तूप टाकावं किंवा दिवे बनवत असताना हळद मीठ टाकावं का, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजेच आषाढी अमावस्या किंवा यालाच दीप अमावस्या म्हणून सुद्धा ओळखलं जातं। श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते। श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे। दीप अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या। या दिवशी दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते। अंधकारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे। त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगांमध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे। मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते। आषाढानंतर श्रावण या हिंदू धर्मीयांच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या महिन्याची सुरुवात होते। पावसाळ्यात कमजोर झालेल्या पचनक्रियेला देखील चालना देण्यासाठी, मजबूत करण्यासाठी ही दीप अमावस्या दिव्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रेरणा देऊन जाते। दीप अमावस्या साजरी करण्यामागे एक पौराणिक छोटीशी कथा सुद्धा सांगितली जाते। तमिळ प्रांतात पशुपती शेट्टी नावाच्या गृहस्थाला विनीत आणि गौरी नावाची 2 मुले होती। त्या दोघांनी स्वतःच्या विवाहापूर्वीच भविष्यात होणाऱ्या आपल्या मुलांचे विवाह परस्परांच्या मुलांशी लावून द्यायचे ठरवले। पुढे विवाहानंतर यथाकाल गौरीला 3 मुली झाल्या। त्यापैकी धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते। विनीतला 3 मुलं झाली। पुढील काळात गौरी श्रीमंत उपभोगत होती, परंतु विनीतला दुर्दैवामुळे अचानक दारिद्र्य आले। त्यामुळे लहानपणी भावाला दिलेले वचन न पाळता गौरीने आपल्या 2 मुलींचे विवाह दुसऱ्या श्रीमंत मुलांशी करून दिले। धाकट्या सगुणाला आईचे हे वागणे आवडले नाही। तिने आईचा विरोध मोडून विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न केले। गरिबीतही ती आनंदाने संसार करू लागली। आई वडिलांनी रागाने तिच्याशी संबंध तोडून टाकले। पुढे एकदा त्या राज्याचा राजा एके ठिकाणी स्नानासाठी गेला। स्नानाच्या वेळी त्याने आपली बहुमूल्य अंगठी काढून जवळच्या कट्ट्यावर ठेवली। ती अंगठी खाण्याची वस्तू आहे हे समजून एका घारीने पळवली, मात्र ती खाण्याच्या लायकीची नाही हे कळताच तिने ती अंगठी नेमकी सगुणाच्या घराच्या छपरावर टाकली। ती सगुणेला मिळाली। सगुणाने चौकशी करता तिला ती अंगठी राजाची आहे असे समजले। तिने प्रामाणिकपणे ती राजाला नेऊन दिली। राजाने खुश होऊन तिला मोठ्या रकमेचे बक्षीस दिले, शिवाय तिला आणखीन काही हवे असल्यास मागण्यास सांगितले। तेव्हा तिने येत्या शुक्रवारी अमावस्येला फक्त माझ्या घरी दिवे लावलेले असावेत, बाकी पूर्ण राज्यात कोणीच दिवे लावू नयेत अशी इच्छा प्रगट केली। राजाने तशी दौंडी पिटण्याची व्यवस्था केली। त्याप्रमाणे आषाढ अमावस्येला सगुणाच्या घराव्यतिरिक्त संपूर्ण राज्य अंधारात बुडून गेले। इकडे सगुणाचे घरात सर्वत्र दिवे लावले। नंतर तिने आपल्या दोन्ही दिरांना घराच्या पुढच्या आणि पाठीमागच्या दारात उभे केले। घराच्या पुढच्या दारात उभ्या असलेल्या दिराला सगुणाने सांगून ठेवले की जी सवाष्णबाई घरात प्रवेश करू बघेल तिच्याकडून वचन घे की मी या घरातून कधीही वापस जाणार नाही। तिने सांजेच्या वेळी माता लक्ष्मी देवी त्या राज्यात आली। तिला सर्वत्र अंधार दिसला, मात्र सगुणाचे घर दिव्यांच्या प्रकाशाने उजळले होते। तिथे जाऊन लक्ष्मी माता सगुणाच्या घरात प्रवेश करू लागली। तेव्हा तिथे उभ्या असलेल्या दिराने सगुणाने सांगितल्याप्रमाणे आधी शपथ घ्यायला लावून मगच देवीला घरात येऊ दिले। लक्ष्मी घरात येताच आधीपासूनच घरात असलेली दारिद्र्याची देवी अक्काबाई म्हणजे दरिद्री तातडीने मागच्या दारातून बाहेर पडू लागली। तेव्हा मागच्या दारात उभा असलेल्या दिराने
तिच्याकडून वचन घेतले की पुन्हा कधीही मी या घरात परत येणार नाही, तरच मी तुला बाहेर जाऊ देईल। आणि मग ती वचन देऊन दरिद्री बाहेर गेली। त्या दिवसापासून सगुणाचे घर अखंड सुख समृद्धीने भरून गेले। राज्यातील सर्वजण सगुणालाच लक्ष्मी मानू लागले। म्हणजेच काय बघा की माता लक्ष्मीला प्रकाश हा अतिशय प्रिय आहे आणि त्यातली त्यात दिव्यांचा प्रकाश। आणि दररोज सुद्धा बघा आपली आजी पणजी किंवा घरातील मोठी मंडळी आपल्याला सांगतात की तिन्ही सांजेची जी वेळ असते 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये आपल्या सर्व घरातील लाईट ज्या आहेत त्या सुरू ठेवाव्यात, कोणतीही रूम अंधारी ठेवू नये। कारण जेव्हा घरामध्ये या वेळेत अंधार असतो तेव्हा आपल्या घरात दरिद्रतेचा जो वास आहे ना किंवा दरिद्री जी आहे ती वाढत जाते। आणि जेव्हा सगळीकडे प्रकाश असतो तर माता लक्ष्मीचे आपल्या घरामध्ये आगमन होते आणि माता लक्ष्मी घरात आली की दरिद्री आपोआपच घरातून बाहेर जाते। दीप अमावस्येच्या दिवशी तुमच्या घरामध्ये जे काही सर्व दिवे आहेत, छोटे असू द्या मोठे असू द्या, समाई असू द्या, चांदीचे पितळेचे जे काही दिवे असतील ते स्वच्छ सगळे धुवून वाळवून घ्यायचे आहेत। त्यानंतर तुमच्या देवघराच्या आजूबाजूला जिथे कुठे जागा आहे तिथे एखादा चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे। त्या चौरंगाभोवती किंवा पाटाभोवती रांगोळी काढून घ्यायची आहे। त्या रांगोळीवर हळद कुंकू टाकायचं। त्या चौरंगावर एक वस्त्र अंथरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर जेवढे तुमच्याकडे दिवे असतील तेवढ्याच तांदूळाच्या राशी ठेवायच्या आहेत। म्हणजे प्रत्येक दिव्याला आपल्याला तांदूळाचं अक्षदांचं आसन द्यायचं आहे। दिवे डायरेक्ट पाटावर किंवा चौरंगावर ठेवायचे नाहीयेत। जेवढ्या आपण तांदूळाच्या राशी ठेवलेल्या आहेत तेवढ्या राशींना हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि ते सगळे एक एक करत दिवे जे आहेत त्या प्रत्येक राशीवर एक एक असा दिवा ठेवायचा आहे। त्यानंतर सगळ्या दिव्यांना हळद कुंकू लावून घ्यायचं, फुलं धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची। त्यानंतर लाह्या आणि गूळ याचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्याचबरोबर सर्व दिव्यांना वस्त्रमाळ, बरेच जण याला कापसाची माळ सुद्धा म्हणतात, तर रंगवलेली जी वस्त्रमाळ असते ती प्रत्येक समईला किंवा दिव्याला एक एक आपल्याला अर्पण करायची आहे। छोटा दिवा असेल तर अगदी 2-2 याची वस्त्रमाळ अर्पण केली तरी सुद्धा चालते। सर्व वस्त्रमाळ आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि तुम्ही ही जी पूजा आहे सकाळी सुद्धा करू शकता किंवा संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते त्यावेळेला केली तरी अतिशय उत्तम। जर तुम्ही सकाळी पूजा करत असाल तर या पद्धतीने फक्त पूजा करून घ्यायची आणि संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते त्यावेळेला या सर्व दिव्यांमध्ये तेल टाकायचं आणि हे दिवे जे आहेत, दीप जे आहेत ते प्रज्वलित करून घ्यायचे आहेत। आता तुम्ही सकाळी पूजा केली तर संध्याकाळी काय करायचं, फक्त धूप अगरबत्ती लावायची, या सर्व दिव्यांना हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यानंतर हे दिवे प्रज्वलित करायचे। आणि जर आपण संध्याकाळी पूजा करणार असू तर मी जशी आता सांगितली तशी व्यवस्थित सुरुवातीपासून पूजा करायची, नैवेद्य दाखवायचा, सगळे दिवे लावून घ्यायचे। आता आपण हे दिवे, दिव्यांची पूजा म्हणून हे दिवे लावले आहेत, पण ह्या दिव्यांना ओवाळायचं कसं, तर यासाठी आपल्याला कणकेचे 5 दिवे बनवायचे आहेत। गव्हाचं पीठ घ्यायचं, आपलं स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं, त्याने गव्हाचं पीठ तिंबून घ्यायचं, त्याच्यामध्ये हळदही टाकायची नाही आणि मीठही टाकायचं नाही। बऱ्याच ठिकाणी हळद टाकली जाते, तुमच्याकडे कशी प्रथा आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। तर हे तिंबून घ्यायचं पण मीठ टाकायचं नाहीये। तुम्ही हळद टाका किंवा न टाका पण मीठ या दिव्यांमध्ये टाकायचं नाहीये। त्यानंतर याचे एकमुखी असे 5 दिवे बनवायचे आहेत। एकच मुख करायचं ह्या प्रत्येक दिव्याला, 5 दिवे बनवायचे। त्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे। हो बघा, आपण जे दिवे दीपपूजनासाठी सर्व लावले आहेत त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे आणि त्या तेलीमध्ये ज्या लांब वाती असतात त्या 2 वातींची 1 वात या पद्धतीने वाती टाकायच्या आहेत आणि ते दीप प्रज्वलित करायचे आहेत। पण मात्र जे कणकेचे दिवे बनवले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आणि या तुपाच्या दिव्यांनी हे जे दिवे लावलेले आहेत त्यांना आपल्याला ओवाळायचं आहे। ओवाळल्यानंतर ते आपण तसंच ठेवायचं आणि त्यानंतर आता मी तुम्हाला मंत्र सांगणार आहे। हा जो दिव्यांचा मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे। 2 मंत्र सांगते। सुरुवातीला पहिला मंत्र, दीप सूर्याग्नी रूपस्त्वम तेजसः तेज उत्तमम गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव। हा मंत्र मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्याचा प्रयत्न करेल किंवा इथे स्क्रीनवर सुद्धा देण्याचा प्रयत्न करेल।
आणि दुसरा जो मंत्र आहे तो म्हणजे आपला शुभं करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रु बुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते दिव्या दिव्या दीपत्कार काणी कुंडल मोतीहार हा जो मंत्र आहे हा म्हणायचा आहे आणि त्यानंतर नमस्कार करून आपल्याला आपलं आसन सोडायचं आहे। यानंतर आपल्या घरातील जे मुलं किंवा मुली आहेत यांना औक्षण करण्याची पद्धत बऱ्याच ठिकाणी आहे। तर मुलांचे औक्षण करण्यासाठी कणकेचा दिवा बनवायचा। तुमच्याकडे एक दिव्याने करत असतील तर एक किंवा बऱ्याच ठिकाणी 2 दिव्यांनी औक्षण करण्याची पद्धत आहे। 2 कणकेचे दिवे बनवायचे आहेत, त्यामध्ये तेल टाकायचं आहे। हे औक्षणसाठी जे दिवे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि जे दिव्यांना ओवाळण्यासाठी आपण जे 5 दिवे केले होते कणकेचे त्यामध्ये आपण तूप टाकलं होतं, कारण माणसांना कधीही तुपाने ओवाळू नये आणि देवांना कधीही तेलाने ओवाळू नये असं म्हटलं जातात। त्यामुळे मुलांचं औक्षण करण्यासाठी तेलाचे कणकेचे दिवे 1 किंवा 2 तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने बनवायचे आहेत आणि मुलांचं औक्षण करायचं आहे। मुलांचं औक्षण का केलं जातं? कारण ते आपल्या कुलाचे कुलदीपक आहेत। पुढे आपल्या वंशाचा दिवा ते चालवणार आहेत। त्यांच्यामुळेच पुढे आपली पिढी जी आहे ती वाढत जाणार आहे, म्हणून मुलांचे औक्षण करायचे। आणि दुसऱ्या दिवशी याची उत्तर पूजा करायची। स्नान झाल्यानंतर नैवेद्य दाखवून वगैरे पूजा जी आहे ती उचलायची। कणकेचे दिवे आपण घराबाहेर विसर्जित करू शकतो निर्माल्यात।